नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे जया एकादशी आणि तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल, पण आज ही जया एकादशीची जरी कथा जरी ऐकली तरी तुम्हाला लक्ष्मी आणि नारायणांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। तर मित्रांनो बघा, शनिवारी 8 फेब्रुवारी रोजी जया एकादशीचं व्रत साजरं केलं जाणार आहे। या दिवशी एकादशीचा उपवास करून श्रीहरी विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे। हे एकादशीचं व्रत केल्याने आत्म्यांना भूत प्रेत पिशाच योनी यांपासून मुक्तता मिळते। या दिवशी पूजेच्या वेळी जया एकादशी व्रताचा महिमा सांगताना भगवान श्रीहरींनी धर्मराज युधिष्ठिरला सांगितलेली पद्यपुराणातील प्रसिद्ध कथा वाचावी किंवा ऐकावी। जया एकादशीचे व्रत कथेमध्ये अप्सरा, पुष्पावती व मल्यवान यांच्या कथेचे वर्णन सांगितलेले आहे। पद्यपुराणातील कथेनुसार देवराज इंद्र स्वर्गात राज्य करत होते। सर्व देवदेवता स्वर्गात सुखाने वावरत होत्या। एकदा इंद्रदेव अप्सरांसोबत सुंदर वनात भेटायला गेले। त्यांच्यासोबत गंधर्वही होते। त्यात अप्सरा पद्मावती आणि गंधर्व मल्यवानही होते। त्यावेळी पुष्पावतीने मल्यवानला पाहिले आणि त्याच्या प्रेमात पडली। मल्यवानानेही तिला पाहिले आणि तोही तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाला। ते दोघेही भगवान इंद्रांना प्रसन्न करण्यासाठी नाचत होते आणि गात देखील होते, पण दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले होते, त्यामुळे त्यांचे मन विचलित झाले होते। मल्यवान आणि पुष्पावती यांचे प्रेम इंद्रदेवांना समजले, कारण ते दोघेही त्यांच्या कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हते। हा आपला अपमान म्हणून इंद्राने मल्यवान आणि पुष्पावती यांना शाप दिला। ते म्हणाले की आतापासून तुम्ही दोघे स्वर्गातून पृथ्वीवरती राहणार आणि तिथेच तुम्हाला पिशाच्याच्या रूपात दुःख भोगावे लागेल। शापामुळे मल्यवान आणि पुष्पावती हिमालयात आले आणि पिशाच्ची योनीत दुःखी जीवन जगू लागले। एके दिवशी माघ शुक्ल पक्षातील जया एकादशी होती। मल्यवान आणि पुष्पावती यांनी त्या दिवशी अन्न न खाऊन फळे आणि फुलांवर दिवस घालवला। सूर्यास्ताच्या वेळी त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली बसून रात्र काढली। त्या रात्री त्यांना थंडीमुळे झोप येत नव्हती, त्यामुळे त्याला रात्री जागरण झाले। जया एकादशी व्रताच्या पुण्यकारक परिणामामुळे प्रातःकाळ होताच तो पिशाच्य योनीतून मुक्त झाला। तर भगवान विष्णूंच्या कृपेने दोघांवरही सुंदर शरीर प्राप्त झाले आणि ते स्वर्गात गेले। दोघांनी देवराज इंद्रांना नमस्कार केला। त्याला पाहून इंद्रांना धक्का बसला आणि त्याने पिशाच्य योनीतून मुक्त होण्याचा मार्ग विचारला। तेव्हा मौल्यवानाने सांगितले की भगवान विष्णूंच्या कृपेने आणि जया एकादशीच्या व्रताच्या पुण्यप्रभावाने दोघांनी पिशाच्य योनीतून मुक्ती झाली आहे। तर अशी होती आजची ही कथा। अशा प्रकारे जो जया एकादशीचं व्रत करतो त्याला मोक्ष प्राप्त होतो, त्याला आपल्या व्रताचे पुण्य पूर्वजांना दान करू शकतो, जेणेकरून कोणी पिशाच्य भूत किंवा आत्मा योनीत असेल तर त्याला मुक्ती मिळू शकते आणि त्यामुळे आपलं कल्याण होतं, भलं होतं किंवा आपण सुखी संसार आपण जगू शकतो।